चला नक्कीच एक सुरेख सामना या ठिकाणी आपण पाहायला आता जर झालेला सत्वशील जाधव 11 वर्सेस अथर्व ट्रॅव्हल्स 11 या संघांच्या दरम्यान अतिशय सुरेख सामना आपण पाहिला. नक्कीच या ठिकाणी या सामन्यामध्ये एक मोठं लक्ष या ठिकाणी दिलं गेलं होतं, परंतु 80 धावांनी या सामन्यामध्ये विजय संपन्न केला अथर्व ट्रॅव्हल्स या संघाची. नक्कीच तरवेश पहिले मॅन ऑफ द मॅच स्वीकारायच्या आधी आपल्याला विनंती असेल कृपया आपण माईकशी संपर्क करायचा आहे. कॅमेरामॅन दादा माईक आपला तरवेशकडे जायचा आहे. मंचकावर उपस्थित असतील अथर्व ट्रॅव्हल्स संघाचे संघ मालक श्री विशालदादा पाटील, त्यांच्या समेत बाकी संपूर्ण प्रमुख अतिथी गोपालदादा असतील. तर चला तरवेश आपण लवकर या. पियुष, तरवेश लवकर मुख्य मंचावर यायचं आहे. चला मुख्य व्यासपीठावर या तरवेश. नक्कीच माईक हर्षवर्धन दादा माईक द्या त्यांच्याकडे. आपण थोडंसं तरवेशशी चर्चा करूया ज्या पद्धतीने तरवेश या स्पर्धेमध्ये खेळतोय. नक्कीच तरवेश, सर्वप्रथम आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ज्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये आपण आपल्या खेळाचं अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन करत आहात आणि आपल्या संघाला अतिशय सुरेख म्हणजेच एक सेफ झोनपर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय सुरेख खेळ करतात. तर नक्कीच याबद्दल आपल्याला शुभेच्छा असतील. तरवेश आपल्याकडं नक्कीच जाणून घेऊया. नक्कीच या स्पर्धेमध्ये बॅक टू बॅक शतक लावले 2 दिवसामध्ये. तर याच्या आधी मी आपल्याला विचारतो, पहिला मॅच जो आपण खेळले होते त्या मॅचमध्ये असं नेमकं काय झालं होतं, एकदम लो स्कोअर झाला आणि तो सामना तुम्ही पहिला गमावला. तर त्यावेळेस असं काय चुका झाल्या होत्या किंवा काय प्लॅनिंग करायची होती ती राहून गेली होती? पहिल्या मॅचमध्ये थोडं स्ट्रॅटजी जी होती आमची की एक साईडला जी विकेट होती ती हलकीशी ओली असल्यामुळे माझा डिसिजन होता की आपण अपोजिट एंडने बॅटिंग करू, पण तो नक्की म्हणजे आमच्यावरती बॅकफायर केला त्याने. माझी स्टार्टिंगला सेकंड बॉललाच विकेट गेली, त्याच्यामुळं टीम बॅकएंडला झाली होती. पण त्याच्यानंतर 2-3 जे आपले बॅट्समन होते त्यांचा बी अनएक्सपेक्टेड विकेट कॅचेस वगैरे झाला, एक रनआउट झाला, त्याच्यामुळं टीम पूर्ण बॅकअपला गेली. पण आम्ही अशी अपेक्षा ठेवली होती की आपण बी स्टार्टिंग पहिली मॅच आहे, आपण पण काही ना काही बॅकफायर करू शकतो अपोनंटवरती, पण ते काही झालं नाही. पण सेकंड मॅचला सगळेजण म्हणजे स्टार्टिंगला थोडे ॲग्रेसिव्ह और जे म्हणतो आपण की बूस्टअप होऊन खेळत होते, तेच नक्की टीमला पण बेनिफिट झाला. प्रत्येकाने आपल्या डिपार्टमेंटमध्ये चांगली बॉलिंग केली, चांगली फिल्डिंग केली आणि तोच रिझल्ट आपल्या पूर्ण टीमला बी भेटतोय. आणि हाच रिझल्ट आजच्या मॅचला पण कंटिन्यू होता. सगळ्यांनी आपल्या एरियामध्ये 100% दिला, त्यामुळे पूर्ण टीम पण म्हणजे मॅच पण जिंकलो आणि पूर्ण टीमचा जो कॉम्बिनेशन होता तो पण एकत्र होत चालला आणि तोच पूर्ण टीमला थ्रू आउट द टुर्नामेंट बेनिफिट होणार आहे. नक्कीच. पण पहिल्या सामन्यातील जो तुम्हाला हारचा सामना करावा लागला, त्याच्यानंतर टीम मीटिंग झाली असेल, कॅप्टननी आपल्याला काहीतरी वेगळ्या सूचना दिल्या असेल आणि वैयक्तिक ॲज अ चांगला प्लेअर म्हणून तुम्ही सुद्धा काहीतरी स्वतःच्या बद्दल विचार केला असेल, काही गेम प्लॅन केला असेल नक्कीच. त्यानंतर बॅक टू बॅक 2 शतक आले, तर या 2 शतकच्या मागं ती काय प्लॅनिंग होती आणि कॅप्टननी तुमच्याकडं कुठल्या नजरेने बघितलं, तुम्हाला कुठलं बूस्टअप दिलं की नाही? जरी पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही परफॉर्मन्स नाही करू शकला, पण नंतरच्या 2 सामन्यामध्ये जे कॉन्फिडन्स कॅप्टनने तुमच्यावर दाखवलं त्याबद्दल काय प्रतिक्रिया असेल?
नक्कीच कॅप्टनचा खूप मोठा सहभाग होता त्याच्यात. त्यांचं जे म्हणणं होतं की तुम्ही तुम्हाला म्हणजे या लीगमध्ये चांगलं प्लेअर म्हणून ओळखलं जातं, तर तुमचा जो दबदबा आहे तो कंटिन्यू व्हायला पाहिजे. तुम्ही ॲज अ बॅट्समन म्हणून खेळतायत, तर तुम्ही तुमचा पूर्ण टाईम घ्या, 9 ओव्हर प्रॉपर खेळा. जर तुम्ही 9 ओव्हर प्रॉपर खेळणार, स्टेडी राहणार, आपला गेम काम गेम म्हणून जो खेळत राहणार, ऑटोमॅटिक टीमला पण फायदा होईल, तुम्हाला पण फायदा होईल. आणि जो आतून जो कॉन्फिडन्स येत राहतो तो आपल्याला स्वतःवरती तर राहील, पण ऑटोमॅटिक जे आपले टीम मेंबर्स राहतात त्यांच्यावरती बी कॉन्फिडन्स होतो. आजच्या मॅचला माझी विकेट गेली तरी त्याच्यानंतर जे पण प्लेयर्स होते त्यांनी पण हिट केलेच, चांगले हिट केले. त्याच्यानंतर जो स्कोरबोर्डवरती जो टार्गेट होता त्या टार्गेटच्या व्यतिरिक्त जास्त रन झालेत आणि ते थ्रू आउट द टीमला पण बेनिफिशियल झाले. आणि नक्कीच एक प्रश्न असेल, जरी तुम्ही टार्गेटमध्ये एक मोठे रन उभारण्यात यशस्वी झालात, परंतु संघातील जे बॉलिंग डिपार्टमेंट होतं, तर या बॉलरबद्दल काय म्हणाल आपण? बॉलिंग डिपार्टमेंट तसं आता तर सध्याच्या टुर्नामेंटला अजून म्हणजे तिसरी मॅच चालू आहे, तर आम्ही थोडं ट्राय पण करतोय. जे नवीन आमच्याकडे जे बॉलर आहेत त्यांना ट्राय करतोय, त्यांना अजून चेक करतोय, जेणेकरून आम्हाला जे नॉकआउट मॅचेस राहतील त्याला भरपूर हेल्प होईल. आणि त्याच दरम्यान आम्ही वेगवेगळे व्हेरिएशन पण ट्राय करतोय की जेणेकरून जे नॉकआउट मॅचेसला पण आम्ही यूज करू शकतो. या ठिकाणी एक शेवटचा प्रश्न विचारतो, वीर गुज्जर क्रिकेट लीग दुसऱ्या पर्वातील आयोजनाबद्दल आपण काय बोलाल? आयोजन मागच्या वर्षी पण उत्कृष्ट होतं, यावर्षी पण अतिउत्कृष्ट आहे. म्हणजे सीझन टू सीझन हे अजून वाढत जाणार आहे आणि अशाच प्रकारे हे दरवर्षी हीच आम्ही अपेक्षा करतो ॲज अ प्लेअर थ्रू. नक्कीच, धन्यवाद, थँक्यू. आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील या सामन्यातील सामनावीर तरवेश. थँक्यू. मी अथर्व ट्रॅव्हल्स संघाचे संघ मालक यांना विनंती करतो की या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण आपल्या शुभ हस्ते तरवेश या खेळाडूला संपन्न करायचं आहे. बोथ टीम, दोन्ही टीम 12th मॅन पाडवायचे, वंदे मातरम आणि श्री नागेश्वर 11. तदनंतर बिलकुल मॅन ऑफ द मॅच तरवेश या खेळाडूला देत असताना अथर्व ट्रॅव्हल्स संघाचे संघ मालक विशालदादा पाटील यांच्या शुभ हाताने मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन तरवेश. बॅक टू बॅक 2 शतक या सिरीज मध्ये आपण झळकावले. त्यानंतर 500 नक्कीच एक कालच्या सुद्धा मॅन ऑफ द मॅचला या ठिकाणी प्रदान करत असताना आणि या ठिकाणी क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक, क्रिकेटवर प्रेम करणारे अथर्व ट्रॅव्हल्सचे सर्व ड्रायव्हर ग्रुप त्यांना विनंती असेल की त्यांनी पंकज काका चाचू यांच्या कॅच करिता 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं होतं. पंकज चाचू यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आपलं 501 रुपयाचं पारितोषिक अथर्व ट्रॅव्हल्स ग्रुप यांच्या माध्यमातून घ्यायचं आहे. नक्कीच अथर्व ट्रॅव्हल्स ग्रुप या ग्रुपचे सुद्धा मनापासून आभार असतील. त्यांनी 501 रुपयाचं पारितोषिक पंकज चाचू यांना या ठिकाणी प्रदान केलं. आणि पुन्हा एक पारितोषिक होतं तरवेश करिता, कालच्या शतक करिता 501 रुपयाचं पारितोषिक अथर्व ट्रॅव्हल्स यांच्या वतीने जे होतं. तरवेश आपण सुद्धा ते पारितोषिक स्वीकारायचं आहे. नक्कीच संघाचे संघमालक विशाल दादा मोठ्या मनाचे, दिलदार मनाचे व्यक्तिमत्व आणि अथर्व ट्रॅव्हल्स ही संपूर्ण टीम बिलकुल ही ज्या संघाच्या पाठीमागे जी आहे. पुन्हा एकदा 501 रुपयाचं पारितोषिक तरवेश पटेल यांना देत असताना नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तरवेश आपल्याला पुढच्या सामन्यांकरिता. आणि जाऊया आता मुख्य मैदानाकडे. आजच्या दिवसातला आपण पाहतोय एक मोठा सामना वंदे मातरम 11 वर्सेस श्री नागेश्वर 11 या दोन संघांच्या दरम्यान समालोचन कक्षामध्ये होईल बदल. या ठिकाणी जाऊया मराठी समालोचनासाठी आमचे सहकारी मित्र हर्षवर्धन चौधरी यांच्यासोबत जुळूया पुढल्या या काही सामन्यांसाठी.
हॅलो, धन्यवाद सुशील सर. गोलंदाजी मार्कवर चंद्रकांत पाटील डावखुरे हाताच्या गोलंदाजाला चांगल्यारीत्या चेंडू वळवला गेलाय. बाहेरच्या दिशेला चेंडू मात्र निघालाय. निर्धाव चेंडू टाकून षटकाची झाली हे सांगता. त्या दरम्यान आपण जर बघितलं तर एक षटकांचा घड झालाय. 2 धावा आणि 2 विकेट मात्र गेल्यात. साहिल पाटील गोलंदाजी मार्कवर दिसतोय. फुल टॉस चेंडू होता पहिला, लोवर फुल टॉस. त्या दरम्यान बॅट आणि बॉलचं कुठलंही कनेक्शन झालं नाहीये. त्या दरम्यान निर्धाव चेंडू टाकून षटकाची झाली आहे सुरुवात. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू टाकण्याचा प्रयत्न झालाय. बॅटवर चेंडू आदळला गेलाय. त्या दरम्यान येते एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड मात्र आता पुढे सरकते. धावा झाल्यात 3. 2 गडी मात्र बाद झालेत. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये 2 विकेट पहिल्याच षटकामध्ये मिळवल्या गेल्यात. वंदे मातरम संघ गोलंदाजी करताना दिसतोय. फलंदाजी करताना दिसत असणारा संघ श्री नागेश्वर. त्या दरम्यान आता मात्र चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र झेल सोडलाय. एक डावकुरे हाताच्या फलंदाजाला मात्र फसवलं होतं साहिल पाटील यांनी आणि निश्चितच झेलबादची संधी होती. मात्र विकेट इथे काही आली नाहीये. त्या दरम्यान सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धाव फलक पुढे सरकतय. पुन्हा एकदा स्लोवर वन चेंज ऑफ पेस. आता मात्र सेफ हँडच्या हातात चेंडू जातोय. मिस्टर शशांक पाटील झेल घेताना दिसत आहेत आणि निश्चितच आज मात्र थोडसा बॉडी फॉर्म करून आलेत. आल्या आल्या चांगला झेल टिपलाय. पुन्हा एकदा स्लोवर वन समोरच्या दिशेला खेळून दिलाय. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूला आळवतोय. झेल बाद होत आहेत फलंदाज. विकेट मात्र मिळाली आहे साहिल पाटील आणि त्यात कॉन्ट्रीब्युशन केलंय झेल घेऊन क्रिश या क्षेत्ररक्षकाने. 4 धावांवर मात्र चौथी विकेट गेली आहे. संघामध्ये मात्र थोडासा बदल केला गेलाय. वंदे मातरम प्लेइंग 11 संघामध्ये जर आपण बघितलं तर एक नवीन चेहरा मात्र मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. गेल्या 3 दिवसांपासून आयोजन समितीचं काम त्यांनी सांभाळलंय आणि निश्चितच आता मात्र संघाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावतात आहेत. गजूदादा हे मात्र आता इन ऍक्शन दिसतात आहेत. पुन्हा एकदा डावखुरे हाताचा फलंदाज देवेंद्र पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. काल चांगल्यारीत्या फलंदाजी केली होती या फलंदाजांनी आणि निश्चितच साहिल पाटील मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत. याच्याकडे देखील अनुभव आहे. एक युवा खेळाडू आणि अनुभव देखील आहे. शेवटचा चेंडू टाकतायत. स्लोवर वन टाकलेला चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. आपण जर बघितलं ना तर एक चांगला बदल मात्र गोलंदाज साहिल पाटीलच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. स्पीड पेक्षा जास्त त्यांनी व्हेरिएशन वर विश्वास दाखवलाय आणि वारंवार चेंज ऑफ पेस चेंडू टाकले गेलेत. त्या दरम्यान मुख्य मंचावर मात्र आपल्या गुजर समाजातील माता वहिनी यांचं देखील आगमन झालंय आणि चिमुकले यांचं देखील आगमन झालंय. निश्चितच हा क्रिकेटचा खेळच असा आहे की सर्वांना वेळ लावत असतो. आपले कॅमेरामॅन यांनी चांगल्यारीत्या एक सुवर्ण क्षण देखील म्हणता येईल की हा टिपला गेलाय. यूट्यूब लाईव्ह वर ही मात्र सर्व स्पर्धा लाईव्ह होतीये tenniscricket.in आणि या tenniscricket.in ला ज्यांनी स्पॉन्सर केलंय आणि श्री
डॉक्टर चंद्रशेखर पाटील सतखेडेकर, माजी नगराध्यक्ष जळगाव महानगरपालिका. त्या दरम्यान शशांक गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटीने केला गेलाय प्रहार. फलंदाजाला मिळेल 4 4 4. 4 धावेंच्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे सरकतीये. धावा झाल्यात 8. त्या दरम्यान पुन्हा एकदा 4 धावेने फलंदाजाने मात्र आता बॅट फिरवायला केली आहे सुरुवात. या दरम्यान जर मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं ज्या रीत्या चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने स्वागत केलं गेलंय आपल्या मुख्य मंचावर बसलेल्या गुजर समाजातील चिमुकल्यांचं, माताबहिणींचं आणि आमच्या सोबत नेहमीच ओपन क्रिकेटमध्ये खेळणारे धवली 11 संघामध्ये ज्यांचं अतिशय मोलाचं योगदान आबा भोई यांचं देखील आगमन झालंय. घोळगाववरनं बिलॉंग करतात. त्यांच्यासोबतच मराठा प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली, फलंदाजी यावर्षी देखील चांगल्या लयीत राहिले, गोपाल पाटील यांचं देखील आगमन झालंय. हे देखील घोळगाववरनं बिलॉंग करतात. त्या दरम्यान पुन्हा एकदा होतीये मिसफिल्डच्या मदतीने वेलकम बाउंड्री मात्र नागेश्वर 11 संघाला मिळतीये. 22च्या स्वरूपात 4 धावा आल्यात आणि आपण जर बघितलं ना तर पहिल्या 3 चेंडूंमध्ये मात्र 3 बाउंड्री झाल्यात. त्या दरम्यान धावसंख्या डबल डिजिट वर जाऊन पोहोचली आहे. 16 धावा झाल्यात. 4 गडी मात्र गमावलेत. त्या दरम्यान आता बॉडी लाईनला टाकलेला चेंडू सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न मात्र परतवलाय. आणि आता जर आपण बघितलं ना तर मैदानाच्या आतमध्ये दोघही डावखुरे हाताचे सलामीचे फलंदाज जे होते ते परतलेत. मात्र डावखुरे हाताचे फलंदाज आपल्याला आता फलंदाजी करताना दिसतात आहेत. कनेक्शन तेवढं प्रॉपर झालं नाहीये. त्या दरम्यान चेंडू अडवला जातोय. चंद्रशेखर पाटील सर चेंडूला अडवतायत. त्या दरम्यान सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेच्या मदतीने षटक इथे संपवलं गेलंय. 3रं षटक होतं. एक बॉल बाकी आहे. 4 4 22चा 4 डॉट सिंगल. परत एक डॉट आहे. ओके 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 पॉवर प्लेचं पॉवर प्लेचं षटक चांगल्यारीत्या हाताळलं गेलंय तिघही गोलंदाजांकडनं. आता मात्र जर आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी बोलवले गेलेत. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी षटक क्रमांक 4 निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा चेंज ऑफ पेसवर जास्त भरोसा दाखवतात वारंवार आणि यशस्वी देखील करून दाखवतात. साहिल पाटील पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकून गोलंदाजी मार्कवर जाताना दिसतात आणि 17 धावा आतापर्यंत झाल्यात. 4 गडी मात्र बाद झालेत. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला गेलाय आणि विकेट किपिंग जर आपण बघितली तर चांगल्या क्विक रिॲक्शन मात्र विकेट किपिंगच्या माध्यमातून झाल्यात. गुड्डू दादा यांच्या मार्फत विकेट किपिंग चांगल्यारीत्या होतीये. एक नशिबाचा चौकार आला खरा, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक देखील केलंय विकेट किपर यांनी. लोवर फुलटॉस बॅटची कळ आणि पुन्हा एकदा सिंगल धाव येते. चेंडू मात्र यश या क्षेत्राच्या हातात जाऊन विसावलाय. त्या दरम्यान सिंगल धावेचा प्रयत्न झालाय. सिंगल धावे घेऊन धावसंख्या होतीये 18. आता मात्र फुल टॉसचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस आणि एक चांगलं त्या दरम्यान वाईड बॉल आलाय.
पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, बॅटची कळ होती, झेल मात्र सुटलाय. तेवढा सोपा नव्हता कारण लेग साईडच्या दिशेला असलेला हा चेंडू, त्या दरम्यान झेल घेतला गेला नाहीये. चांगला प्रयत्न मात्र झालाय. प्रयत्नाला परिपूर्ण 100 पैकी 100 मार्क दिले जातील. आणि जर बघितलं आपण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर साहिल जाताना दिसतात आहेत. आता मात्र ऑफ साईडच्या दिशेला टाकला गेलाय चेंडू. चेंज ऑफ पेस, वारंवार वारंवार चेंज ऑफ पेसवर आता मात्र विश्वास दाखवला गेलाय. आणि आपण जर बघितलं तर धावांचा वेग आणि धावा आता मात्र थांबल्या आहेत. बंदावला नाही म्हणता येणार तर थांबवल्या गेल्या आहेत. 19 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस टाकण्याचा प्रयत्न, बॅटचं कनेक्शन तेवढं प्रॉपर झालं नाहीये. त्या दरम्यान एक विकेट अजून मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळतीये आणि चांगला झेल टिपलाय जितू दादा यांनी. बाउंड्री लाईनच्या जवळ टिपलेला हा झेल. त्या दरम्यान फलंदाज आता मात्र चेंज होतात आहेत. निलेश पाटील जर बघितलं आपण तर 12 चेंडूंमध्ये 12 धावांवर खेळतायत. एका साईडने इनिंग चांगल्यारीत्या सांभाळता देखील आहेत दिग्विजय पाटील. मात्र आता नवीन फलंदाज शशांक पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहेत. वैयक्तिक दुसरं संघासाठी षटक क्रमांक 5. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केला गेलाय, स्पीड थोडासा वाढवला गेलाय. मागच्या षटकामध्ये 3 चौकार आले खरे, मात्र जर आपण बघितलं ना तर निर्धाव चेंडू टाकून षटकाची सांगता केली होती आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकून षटकाची करतायत सुरुवात. या सुरुवातीच्या मदतीने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धावतात आहेत. त्या दरम्यान बॅट फिरवली गेली आहे. बॅटेच्या स्वरूपात एक धाव पुन्हा एकदा येते. एका धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या हळूहळू का होईना पुढे सरकतीये. 20 धावा आतापर्यंत झाल्यात. 5 गडी बाद आणि 5वं षटक प्रगतीपथावर आहे. बघूया आता कशा रीत्या आता मात्र फलंदाजी होतीये, कारण ज्या रीत्या एंड चेंज होतो निश्चितच धावांचा वेग देखील वाढतो. पुन्हा एकदा वाईड बॉल येतोय. एक अवांतर धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाकडनं दिली जाते फलंदाजी करणाऱ्या संघाला. त्या दरम्यान थोडस मदत देखील होतीये धावफलक पुढे सरकवण्यासाठी आणि निश्चितच चांगल्यारीत्या चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र संधी निर्माण केली आहे. दुर्गेश चेंडूच्या खाली थोडीशी फंबलिंग, मात्र चांगल्यारीत्या झेल घेतला गेलाय. दुर्गेश पाटील यांनी टिपलाय झेल. फलंदाजाचा मात्र संपलाय खेळ. त्या दरम्यान एक विकेट मात्र शशांक पाटील यांच्या खात्यावर आली आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत पंकज पाटील. निलेश पाटील मात्र एका स्ट्राईकने स्ट्रेक चांगल्यारीत्या भूमिका बजावतात आहेत आणि जर बघितलं ना तर शशांक अतिशय चांगल्यारीत्या गोलंदाजीमध्ये दिसतात आहेत. पहिली षटक मात्र चांगलं थोडंसं महागात पडलं. त्यानंतर या षटकात जो कमबॅक झालाय फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि एक वाईड बॉलच्या स्वरूपात 2 धावा अशा खर्च झाल्या आहेत या षटकामध्ये. आता मात्र चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकला गेलाय. पुन्हा एकदा सिंगल धावेचा प्रयत्न कुठलाही झाला नाही कारण सरळ उसळी घेऊन चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातात. त्या दरम्यान गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज मात्र जाताना दिसतात आहेत. आता मात्र सिंगल धाव घेतली गेली आहे. फलंदाजाने वैयक्तिक धाव फलक थोडस सुरू केलंय. 22 धावा मात्र 21 धावा मैदानाच्या आतमध्ये झाल्यात. शेवटचा चेंडू असेल कशा रीत्या हाताळतात आहेत.
22 धावा टोटल झाल्यात. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 22. चला थोडस क्विक फास्ट करायचंय थोडस. आपण जर बघितलं तर वीर गुर्जर क्रिकेट लीग चोपडा पर्व दुसरं, ज्याच्यावर मात्र सर्वांनाच राहील नेहमी गर्व. ज्या रीत्या पहिलं पर्व यशस्वी करून दाखवलंय, आता देखील यशस्वीच्या मार्गावर मात्र हे दुसरं पर्व जात आहे. निश्चितच आजचा या स्पर्धेतला चौथा दिवस. बघता बघता 4 दिवस मात्र या स्पर्धेला होऊन गेलेत. 4 दिवसाची 5 दिवसाची स्पर्धा. आणि जर आपण बघितलं तर या स्पर्धेमागे निश्चितच 3-4 महिन्यापासून जी मेहनत, आयोजकांची जी मेहनत होती, आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रंग उधळताना दिसतीये. निश्चितच चांगल्यारीत्या आयोजन, नियोजन आणि शिस्तबद्ध स्पर्धा या मैदानात मात्र घेतली जातीये. आपण जर बघितलं तर या स्पर्धेसाठी आपल्याला जे ब्रँड अँबॅसेडर म्हणून लाभले आहेत माननीय श्री गुलाबरावजी पाटील साहेब, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री जळगाव जिल्हा, त्यांच्यासोबतच त्यांचे चिरंजीव माननीय श्री प्रतापरावजी गुलाबरावजी पाटील, जिल्हा परिषद सदस्य. आणि आपण सर्वात महत्वाचं जर बघितलं तर या स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून लाभले आहेत माननीय सुनील भाऊ चौधरी आव्हानेकर. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका इथे खेळला जातोय. गोलंदाज जयच्या विरोधात ऑफसाईड दिशेला फटका होता. जर आपण बघितलं तर सहप्रायोजक म्हणून श्री मनोज पाटील सर वागळुतकर, अध्यक्ष मात्र त्रिमूर्ती फाउंडेशन या संस्थेचे आहेत. आणि या स्पर्धेमध्ये पुरस्काराचे प्रायोजक माननीय अजय भाऊ पाटील तावसेकर, संचालक दिशा ऑटो लिंक. या संपूर्ण स्पर्धेला विशेष सहकार्य म्हणून जे लाभलेत माननीय नवलसिंग राजे पाटील रेलकर, स्वीय सहाय्यक मान्य गुलाबरावजी पाटील साहेब. ही संपूर्ण स्पर्धा ज्या यूट्यूब वाहिनीवर लाईव्ह होतीये, या संपूर्ण लाईव्ह प्रेक्षेपणाच्या प्रायोजकत्व ज्यांनी स्वीकारलंय माननीय डॉक्टर चंद्रशेखर पाटील सतखेडेकर, माजी नगराध्यक्ष जळगाव महानगरपालिका. आणि जर आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये एकूण 20 संघ मात्र सहभागी झाले होते. 20 संघांमधील अथर्व ट्रॅव्हल्स हा पहिला संघ विशाल पाटील तोंडेकर यांच्या मालकीचा, मागच्या वर्षी डिपेंडिंग चॅम्पियन आणि चॅम्पियन सारखाच मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आता मात्र षटकार जय या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर येतोय आणि फलंदाज असतील डावखुरे हाताचा निलेश. त्या दरम्यान या स्पर्धेतील रनर अप ठरलेला संघ वंदे मातरम ॲडव्होकेट विनोद बी पाटील सर वेलकर. आपण जर बघितलं तर या स्पर्धेमधील मागच्या वर्षीचा रनरअप संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. वंदे मातरम ॲडव्होकेट विनोद बी पाटील सर वेलकर यांचा हा संघ असेल. मनशांती हॉस्पिटल जळगाव श्री उदयसिंग पाटील यांच्या मालकीचा हा संघ माचलेकर मनवेलकर. त्यानंतर या स्पर्धेमध्ये फलंदाजी करताना जो संघ दिसतोय ओम श्री नागेश्वर श्री तिलक पाटील माचलेकर यांच्या मालकीचा हा संघ. क्वालिटी मेटल्स श्री BS पाटील सतखेडेकर यांच्या मालकीचा हा संघ. ऋषी कॉम्प्युटर श्री योगेश पाटील हनुमंत खेडेकर यांच्या मालकीचा हा संघ आहे. बाबाजी ॲग्रो श्री संदीप पाटील वेडोदेकर यांच्या मालकीचा हा संघ. बागायतदार क्रिकेट क्लब तरडी
श्री रमाकांत पाटील तरडीकर यांच्या मालकीचा हा संघ आणि ऊर्जा ब्ल्यू श्री महेश पाटील पडावतकर यांच्या मालकीचा हा संघ. युनिक टेक्नो सोल्युशन श्री विपिन चौधरी भाटपुरेकर यांच्या मालकीचा हा संघ आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये लोणी चॅलेंजर्स ॲडव्होकेट देवेंद्र पाटील लोणीकर यांच्या मालकीचा हा संघ. साईनाथ 11 मजरेहोळ श्री निवृत्ती पाटील मजरेहोळकर यांच्या मालकीचा हा संघ असेल. त्यानंतर जर आपण बघितलं तर शेतकरी मित्र डॉक्टर सत्वशील जाधव 11 डॉक्टर सत्वशील जाधव कठोरेकर यांच्या मालकीचा हा संघ. त्या दरम्यान महाकाल एंटरप्राइजेस श्री गजानन पाटील अजनाळ बंगला यांच्या मालकीचा हा संघ. जितेंद्र पाटील 11 जितेंद्र पाटील साव खेडेकर यांच्या मालकीचा हा संघ. त्यानंतर जुगल मेडिकल श्री संजय पाटील विटनेरकर श्री यशवंत डेअरी भुसावळ श्री तेजस पांडुरंग महाजन व हर्षद पांडुरंग महाजन धानोरा सूर्यवंशी गुजर 11 हा संघ. त्यानंतरच महाकाल प्लाउड श्री अमित पाटील आव्हानेकर यांच्या मालकीचा हा संघ. चंद्रवर्षा एंटरप्राइजेस श्री चंद्रकांत पाटील रेलकर यांच्या मालकीचा हा संघ. तापी ॲग्रो श्री नरेंद्र पाटील गरताळकर यांच्या मालकीचा हा संघ. आणि आपण जर बघितलं तर अशा प्रकारे हे 20 संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेत सहभागी झाले होते. या 20 संघांचं संघ मालकत्व ज्यांनी स्वीकारलं त्या सर्व संघ मालकांचं आयोजन समितीकडनं मनापासून धन्यवाद. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मात्र यशच्या हातात झेल गेलाय आणि फलंदाज होतोय बाद. त्या दरम्यान जर आपण बघितलं तर समर्थ पॅलेस या ठिकाणी खेळाडूंसाठी जेवणाची सोय केली गेली आहे आणि ज्या संघांचे सामने झाले असतील किंवा ज्या खेळाडूंना मात्र जेवण करायचं असेल त्यांनी समर्थ पॅलेस या ठिकाणी जाऊन आपल्या जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. त्यानंतर जर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊयात. चंद्रशेखर सर यांनी मात्र या मॅच मधली 3री विकेट मिळवली आहे. 37 धावा झाल्या आहेत. 7 गडी मात्र बाद झालेत. ऑल आउट होण्यासाठी फक्त 3 विकेटची आवश्यकता आहे. त्या दरम्यान पुन्हा एकदा तगडा प्रहार झालाय. चेंडू सरळ जातोय. 1 बाउन्स मात्र चांगल्यारीत्या क्षेत्ररक्षण झालंय. प्रयत्न परिपूर्ण केला गेलाय. त्या दरम्यान चौकार येतोय. प्रयत्न केला गेला होता मात्र चेंडू सरळ उसळ घेऊन डोक्याच्या वरनं चौकार येतोय. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस कव्हरच्या दिशेला चेंडू उडवून दिलाय. चेंडू सरळ जातोय शशांक पाटील यांच्या हातात आणि आता मात्र चंद्रशेखर सर यांनी 5 ओपन केलाय. 5 विकेट मात्र या गोलंदाजाने आजच्या सामन्यात मिळवली आहे. अजूनही 3 चेंडू यायचे बाकी आहेत आणि 2 फलंदाज मात्र फलंदाजीसाठी यायचे बाकी आहेत आणि 8वी विकेट मात्र इथे जातीये. बघूयात कशा रीत्या फलंदाजी केली जातीये कारण अजूनही 3 चेंडू यायचे बाकी आहेत. हलक्या हाताने प्लेड केला गेलाय. काय डिफेन्स केला गेलाय. चांगल्या टप्प्यावर टाकलेला चेंडू तेवढ्याच हलक्या हाताने खेळून दिला. इथे मात्र संधी होती. चांगल्यारीत्या गोलंदाजी होतीये. वारंवार चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जातीये. 38 धावांवर येऊन पोहोचलाय संघ. शेवटचा चेंडू असेल चंद्रशेखर पाटील सर यांचा. बघूयात 6वी विकेट मात्र मिळती का कारण शेवटचा चेंडू या 5 आतापर्यंत ओपन केल्या गेल्यात. लोवर फुलटॉस ऑफच्या दिशेला फटकवण्याचा प्रयत्न मात्र वाईड बॉल घोषित केला गेलाय. वाईड बॉलच्या स्वरूपात एक अवांतर धाव दिली जाते. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय. 39.
बघूया तर शेवटचा चेंडू नेमका कोणत्या संघासाठी लाभदायक ठरतोय. चांगला फटका गतीमध्ये, आता मात्र स्पीड वाढवला गेला होता. त्या दरम्यान सिंगल धाव संपूर्ण षटकाची झाली आहे सांगता. 40 धावा झाल्यात मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. अजूनही 2 षटकांचा खेळ यायचा बाकी आहे आणि निश्चितच जर बघितलं तर आपण 8 विकेट गेल्यात. दुर्गेश पाटील मात्र गोलंदाजी मार्कवर दिसतोय. एक युवा गोलंदाज, गती आहे, अनुभव मात्र थोडासा कमी आहे. मात्र बघूया तर चांगल्या खेळाडूंच्या दरम्यान हा नवीन एक खेळाडू तयार होतोय. चांगल्या टप्प्यावर गतीमध्ये काय चेंडू टाकला गेला आहे. निश्चितच निर्धाव चेंडू टाकून दुर्गेश याने मात्र आपल्या स्पेलची केली आहे सुरुवात. अक्कूड टप्प्याचा चेंडू, सिंगल धावेचा प्रयत्न आणि जयच्या हातात मात्र आज काही झेल थांबत नाहीये, चेंडू थांबत नाहीये. गोलंदाजीमध्ये पण थोडस महागडं ठरलं आजचा दिवस. मात्र जय थोडसे आपल्या ऑपोजिट मध्ये आता मात्र दुर्गेश्वर केला गेलाय तगडा प्रहार आणि फलंदाजाला मिळेल षटकार. या षटकाराच्या मदतीने काय फटका सजवला गेला होता, डाऊन द ग्राउंड फटका, सरळ गोलंदाजाच्या डोक्याच्या वर्ण. मात्र चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. गिरिराज डेव्हलपर्स यांच्या होर्डिंगला लागलेला हा षटकार. हलक्या हाताने खेळून दिलाय. सिंगल धाव मात्र येते. सिंगल धावेच्या मदतीने आता मात्र हळूहळू धावफलक पुढे सरकतय. त्या दरम्यान सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने मात्र षटका वाईट बॉल येते. समोरच्या दिशेला तगडा प्रहार, षटकार मात्र येतोय. षटकाराच्या मदतीने अर्धशतक मात्र पूर्ण झालंय. 57 धावा झाल्यात. आठ षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये होतोय पूर्ण. आणि निश्चितच बघूयात यानंतर होणारा सामना असेल लोणी चॅलेंजर्स वर्सेस बाबाजी ग्रुप वडोदे. बाबाजी ग्रुप वडोदे या संघाच्या कर्णधार आले असतील आणि जर लोणी चॅलेंजर्स या संघाचे कर्णधार देखील मैदानाच्या आतमध्ये असतील तर या इनिंग मध्ये आपल्या सामन्याचा नाणेफेक होईल. याही षटक संपल्यानंतर टॉस का बॉस या मंचाकडे यायचं आहे आणि आपल्या सामन्याचा टॉस करून घ्यायचा आहे. त्या दरम्यान जितेंद्र पाटील यांच्या चेंडूवर सिंगल धाव घेतली गेली आहे. सिंगल धावेच्या मदतीने बघा संघ मात्र पोहोचला आहे 58 धावांवर. निश्चितच त्या इनिंग मध्ये 2-3 जे षटकार लागलेत त्यांचाच परिणाम. बॅटची मात्र इथे कळ आहे का. त्या दरम्यान
पुन्हा एकदा चौकार येतोय. बॅटची कळ होती, जलबादची संधी होती, मात्र विकेट किपरच्या रेंज पासून चेंडू गेला थोडासा लांब. त्या दरम्यान चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने आता धावा झाल्यात 62. आणि आपण जर बघितलं तर पहिल्या इनिंगचा शेवटचा षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये मात्र एक विकेट येते. 62 धावांवर 9वी विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये येते. शेवटचा शिलेदार मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत आणि जितेंद्र पाटील यांनी देखील गोलंदाजी चांगल्यारीत्या केली गेली आहे. जितेंद्र पाटील यांनी मात्र चांगल्यारीत्या 5 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत. एक चौकार आलाय. त्यानंतर तर बघितलं ना आपण तर चांगला कमबॅक डॉट 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 आणि शेवटचा चेंडू असेल. यानंतर मात्र आपण वळणार आहोत दुसऱ्या इनिंग कडे आणि दुसऱ्या इनिंग मध्ये देखील जसं सुरुवात होईल तसंच आपण टॉस का बॉस या मंचाकडे देखील जाणार आहोत. पुढील होणारा सामना असेल लोणी चॅलेंजर्स वर्सेस बाबाजी ॲग्रो यांच्यामध्ये हा सामना होईल. मोबाईल द्या ना. बॉल दे ना. नवीन दे. कोणी आहे का तुमच्याकडे? चला मात्र मुख्य मंचावर मान्यवरांना देखील विनंती असेल की आपण टॉस का बॉस या मंचावर यायचं. आपल्या हातून मात्र नाणेफेक करून घ्यायची आहे. लोणीच्या संघाचे कर्णधार आणि बाबाजी ॲग्रो या संघाचे कर्णधार देखील टॉस का बॉस या मंचावर आहेत. या दोघही कर्णधारांच्या मध्ये मात्र पुढील सामन्याची होईल नाणेफेक.
लोणी चॅलेंजर संघाने नाणेफेक जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेतला गेला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित राहील बाबाजी एग्रो हा संघ. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दुसरी इनिंग मात्र सुरू होतीये आणि थोडस पंचांनी आवाज द्यायचा आहे फलंदाजांना, लवकर कॉल द्यायचा आहे. नऊ षटकांमध्ये मात्र धावा करायच्या 63 आणि आता आपण बघूयात मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी मात्र एक फलंदाज जो आहे तो मात्र कंटिन्यू ठेवला आहे शशांक पाटील आणि त्यासोबतच मात्र दुसरे पार्टनर्स चेंज केला गेलाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गुड्डू पाटील फलंदाजीसाठी येताना दिसतात आहेत. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये मात्र दुसरी इनिंग होतीये सुरू. स्ट्राइक वर असेल शशांक पाटील उर्फ दादू. नॉन स्ट्राइक एंडला गुड्डू पाटील मात्र फलंदाजीसाठी आलेत. होम ग्राउंड वर आत मात्र सामना खेळताना दिसतात आहेत. फलंदाजी मात्र इथे बोलवलं गेलाय. पहिल्या चेंडूवर मात्र बॅटची लागली होती कड. त्या दरम्यान सिंगल धावेचा कॉल दिला गेलाय. डबल धावेसाठी धावतात आहेत आणि डबल धाव देखील होतीये कंप्लीट. आता मात्र काय फटका सजवलाय मैदानाच्या साह्याने. चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार, चौकार. आता मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेला फटका सजवला गेलाय. सिंगल धाव येते. मागील चेंडूवर आलाय चौकार. 7 धावा इथे होतात आहेत कंप्लीट. आणि पुढील दोन संघांना विनंती असेल की आपली प्लेइंग 11 देखील तयार ठेवायची आहे आणि मैदानाच्या आतमध्ये देखील लवकरात लवकर दाखल व्हायचं आहे हा सामना संपल्यानंतर. आणि रिषभ पंत स्टाईल मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, तेवढं मात्र कनेक्शन नव्हतं. झेलची संधी होती, झेल हाताला लागून निसटलाय. त्या दरम्यान शत्रुघ्न पाटील यांच्या बॅटमधनं येते एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने 4 चेंडूंमध्ये मात्र धावा जाऊन पोहोचल्यात 8 धाव्यांवर. आता मात्र कनेक्शन देखील तेवढं चांगलं नव्हतं. क्षेत्ररक्षण देखील उंच दर्जाचं केलं गेलंय. सुमित या क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू मात्र अडवला गेलाय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बघितलं आपल्या रडार मध्ये चेंडू होता. बॅट फिरवली गेली. जसा चेंडू मिस झाला त्यानंतर जे स्वतःवर नाराजी व्यक्त केली गेली आहे शशांक पाटील, मात्र माहिती आहे की रडार मधला चेंडू आपण सरळ सीमारेषा पार फेकू शकलो असतो, मात्र थोडीशी घाई झाली आणि बॅट आणि बॉल यांचा कुठलाही संपर्क मात्र मैदानाच्या आतमध्ये झाला नाहीये.
निर्धाव चेंडू टाकून षटक पहिलं संपतंय. त्या दरम्यान षटक क्रमांक 2 प्रगती पथावर आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक 8 धावा पहिल्या षटकात आल्यात. आता मात्र फुलटॉस चेंडूवर केला गेलाय प्रहार. चेंडू सरळ चाललाय वन बाउन्स सीमारेषा पार. चौकाराच्या मदतीने आता मात्र धावा डबल डिजिट वर जाऊन पोहोचलाय. तर 12 धावांवर संघ येऊन पोहोचलाय. त्या दरम्यान पुन्हा एकदा चांगलं मात्र आता कनेक्शन झालंय. षटकार गुड्डूदादांच्या बॅट बंद आता मात्र येतात आहेत. काय तगडा प्रहार केला गेलाय. बॅट ज्या स्पीड मध्ये फिरली आणि स्वतः देखील तेवढ्याच जोरात देखील गिरकी घेतली गेली. परिपूर्ण पावरीने स्ट्रोक खेळून दिलाय. अख्खूर टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलबादची संधी. फलंदाज होत आहेत मात्र झेलबाद शत्रुघ्न पाटील यांना परतावं लागेल. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतात आहेत नवीन फलंदाज साहिल पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. आता मात्र पहिल्या चेंडूवर साहिल पाटीलच्या बॅट बंद येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने वैयक्तिक धावफलक सुरू केलाय. 24 धावा झाल्यात संघाच्या आणि साहिलच्या होतात 6. अजूनही 2 चेंडू यायचे मात्र बाकी आहेत आणि सुमित पाटील यांचं मात्र षटक थोडंसं महागडं ठरवलं जात आहे. एक नवीन युवा गोलंदाज आहे आणि आपण जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये चांगल्यारीत्या परफॉर्म देखील करतोय. पुन्हा एकदा फुलटॉस नो बॉलचा कॉल दिला गेलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. षटकाराच्या मदतीने पुढील येणारा चेंडू देखील असेल फ्री हिट. 31 धावांपर्यंत संघ येऊन पोहोचलाय ना. अशाच काहीशा फटक्यांनी जर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू राहिली तर येणाऱ्या 32 धावा काही जास्त वेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये टार्गेट चेस पूर्ण करण्याला लागणार नाही. कारण ज्या लयीत आता मात्र साहिल फलंदाजी करतात आहेत. शशांक मात्र एक साइड सांभाळून उभ्यात आहेत. आता मात्र शफल होऊन मारण्याचा प्रयत्न थोडीशी होतीये मिसफील्ड. बॅटचं कनेक्शन तेवढं प्रॉपर नाहीये. त्या दरम्यान धाव घेतली जातीये सिंगल आणि आता मात्र स्ट्राईकवर बोलवलं जात आहे फलंदाज शशांक पाटील. आता मात्र रिव्हर्स फटका चांगला सजवला गेलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतायत 32. षटकाराच्या मदतीने धावा होत आहेत 38. अडोतीस धावा होतात आहेत. दुसरं षटक इथे मात्र कंप्लीट झालंय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. त्या दरम्यान तिसरं षटक पॉवर प्लेचं टाकलं जात आहे.
बघूयात किती धावा या षटकात चोरल्या जातात. चांगल्यारीत्या चेंडूने घेतली अचानक विसळी आणि विकेट किपरला देखील सरप्राईज केलं गेलंय. नशिबाचा मिळतोय मात्र चौकार. बेचाळीस धावा मात्र होतात आहेत. आता मात्र बुंद्यात टाकलेला चेंडू सिंगल धावेचा प्रयत्न कुठलाही होत नाहीये कारण सरळ चेंडू गेलाय गोलंदाजाच्या हातात. आता मात्र चांगला चेंडू फिरवला गेलाय. चेंडू सरळ लागलाय महाकाल प्लाउड या संघाच्या होर्डिंगला. त्या दरम्यान साहिलला मात्र आता 6 धावा मिळतात आहेत. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या होतीये 48. पंधरा धावांची फक्त आवश्यकता आहे. आता मात्र पुन्हा एकदा कनेक्शन झालाय प्रॉपर. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. षटकार. आता मात्र फक्त आवश्यकता असेल 9 धावांची आणि 2 चेंडू मात्र हातात आहेत. बघूयात बॅक टू बॅक अजून 2 षटकार येत आहेत का कारण 2 षटकार अजूनपर्यंत या गोलंदाजीवर दिले गेले आहेत. आता मात्र पुन्हा एकदा कनेक्शन झालंय प्रॉपर. तिसरा षटकार मात्र येतोय आणि या षटकाराच्या मदतीने आता मात्र धावसंख्या होतीये 60 आणि यापुढील होणारा सामना जो असेल त्या दोघही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे. बाबाजी ॲग्रो त्यानंतर लोणी चॅलेंजर्स या दोघही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की लवकर कमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. प्लेइंग 11 अपडेट करायची आहे. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव होतीये. सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्ट्राइक मात्र साहिल स्वतःकडे ठेवतोय. आता फक्त विजयासाठी धावा पाहिजेत 2. आता मात्र लोवर फुलटॉस फ्लिक ऑफ द रिस्ट फटका खेळून दे चाललाय सीमारेषा पार. चौकाराच्या मदतीने इथे मात्र सामना होतोय फिनिश. वंदे मातरम संघाने सामना जिंकलाय. चला वंदे मातरमच्या संपूर्ण संघाला विनंती आहे की आपण मुख्य मंचाजवळ यायचंय नाही. या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच साहिल पाटील म्हणजे मॅन ऑफ द मॅच साहिल पाटील. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच साहिल पाटील आहेत आणि मुख्य मंचावर मात्र रमण अण्णा मजरेहोडकर यांच्या हातून मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. वंदे मातरमच्या संपूर्ण संघाला विनंती आहे की लवकर मुख्य मंचाकडे यायचंय. साहिलला देखील विनंती असेल कारण आपले अतिथी आपल्या सत्कार करण्यासाठी उत्सुक आहेत आणि वाट मात्र इथे बघतात आहेत.